आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, अगं तू कशाला एवढ्या जडजड बॅगा उचलून आणतेस? अरे कुठे सोड बॅग आहेत मामा, तू पहिल्यांदा चेक करा काय राहिलंय काय नाही. आणि हो, या बॅगेमध्ये सगळे पूजेचं सामान भरलेलं आहे. आता कुठली बॅग राहिली? अंजलीच्या कपड्यांची बॅग राहिली आहे ना. माझी बॅग माझ्या रूम मध्ये आहे. मी नेल पेंट लावले, पण ठीक आहे जाऊ दे, मी जाऊन घेऊन येते. ए नाही नाही नाही, तू थांब, तू नको जाऊस. सई जा तिची बॅग घेऊन ये. हो का? अंजली, हे बघ, नवरी मुलगी आहेस तू, काहीही काम करायचं नाही तू, कळलं? आणि वंस आणि सई आहेत की त्या करतील, त्यांना काय नटायचंय थटायचंय. अगं बाई हो वंस, अहो काय, अंजलीच्या लग्नासाठी निघालो सुद्धा आपण मंगल कार्यालयात, तरी अजून अंजलीचा आत्ते भाऊ काही उगवलेला दिसत नाहीये. अगं बहिणी, खरं तर तो लग्नाच्या आधी 4 दिवस येणार होता, पण नेमक्या परीक्षा आल्या बघ. मग परीक्षा चुकून कसं झाली ना त्याला, म्हणून. असे काय मोठे दिवे लावणारे कोण असतो? आत्ता इथे असतात तर निदान या बॅगा उचलायला मदत तरी झाली असती ना. वरूनच कशाला हवाय मामी तुला? हा, मला सांग ना, मी करते काम. हे बघ, अंजलीची बॅग पण आणली आहे मी. मामा, मला तसं वाटतं आपण सगळ्या बॅग आणल्यात ना, तरी पण एकदा मी मोजते. थांब. सई, माझी ज्वेलरीची बॅग घेतलीस ना तू? हो हो हो, घेतली. पॉप्सने खूप विश्वासाने दिली तुझ्याकडे, नीट जपून ठेवती. अगं बाई हो वंस, ती मी मानपानाची बॅग वेगळीच केली होती आणि त्याच्यात नारळ आणि ते ओटीचं सामान, खोबऱ्याची वाटी बिटी सगळं ठेवते आहे ना. हो, आम्ही तो उगाच तिथे जाऊन तमाशा नको. नाही. परत हे माझ्याच नावाने शंको करायचे, तुला सगळं ठेवता आलं मी काल. तूच भरली कृष्णा बॅग. हॅलो दादा, निघालात का तुम्ही? अरे मग निघा ना लवकर, 3 तास तरी लागतील तुम्हाला पोचायला. आणि वहिनीला जरा साड्या डिसेंट घ्यायला सांगा. तसं नाही रे, ताईंचं माहिती ना. बॅग अशा उभ्या ठेवा, एकावर एक ठेवू नकोस. बरं बरं, चल मी ठेवते. हा, देवांश तयार झाला का? हो, आता येतच असेल. आणि ओमी आणि रिया? काय माहिती, मी त्यांना सकाळपासून पाहिलेलंही नाहीये. अगं बाई, पाहिलं नाही म्हणजे बाहेर गेलेत की काय? कमाल झाली. त्यांना माहिती आता आपल्याला निघायचं आणि आता कुठे बाहेर गेले ते? जानकी, ते कुठे बाहेर गेले तसं मी म्हटलं का? नाही का? मग अगं ते रूम मध्ये असतील, तयार होतील, येतील. बरोबर, बघते मी. ओमी, रिया या लवकर, खालती आपल्याला निघायचंय. सगळी तयारी झाली का? हो हो, बॅग्स टाकलेले. आणि मुलीकडचे निघाले का? काही कल्पना नाही, काही बोलणं नाही झालं आमचं. अगं दादा, त्यांना फोन कर आणि सांग आपण गाडी पाठवतोय म्हणून, आणि ड्रायव्हरला सांग गाडी काढायला. हा ठीक आहे, या. ताई, थँक्यू. कशाबद्दल? नाही, तुम्ही मुलीकडच्यांचा इतका विचार केलात ना, म्हणून. हा, मी त्यांचा विचार नाही केलाय, आपला विचार करते. म्हणजे त्यांच्याशी सोयरीक जोडलं जातंय किंवा मला त्यांची काळजी वाटते म्हणून हे सगळं नाही करते. त्या लग्नाच्या वेन्यूवरती ते रिक्षाने येतील ग, एवढी एम्बॅरेसमेंट होईल आपली, म्हणून गाडी पाठवते मी. गाडीनेच यायला सांगा त्यांना. हो. हॅलो मिसेस देशपांडे. रिया, पांडुरंगा, हे लग्न कार्य नीट पार पडू दे. अंजलीच्या हातून आजपर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील त्या तू पोटात घे. तिला त्या घरामध्ये सुखाने नांदू दे. तिच्या पावलांनी त्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येऊ देत. अंजली, हळदी कुंकू व्हावाया देवाला. आई, 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 अगं बाई, अरे देवा. आई, काय झालं? आई, अगं काय झालं? काय होतं? आई, आई, आई. देवी आई, जहागीरदारांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज. आम्ही आज देवांच्या लग्नासाठी निघतोय. तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे आणि हे कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. लक्ष्मीच्या पावलांनी माझी सून आमच्या घरात येऊ दे. अगं बाई,
दिवा भिजला. तू अजिबात काळजी करू नकोस. देव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता तू देवाकडे जे काही मागणं मागितलंयस ना ते सगळं पूर्ण होणार आहे. ठीक आहे? काय झालं जानू? दिवा विजला म्हणून टेन्शन आलं का तुला? चला ओके, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. अगं नाही, तुला टेन्शन नाही आलं ना तर मला टेन्शन येतं म्हणून म्हणालो. करा माझी मस्करी. तिथे लग्नात सुद्धा अशीच माझी मस्करी करत राहा. कम ऑन वहिनी. जेव्हा देवांचं लग्न ठरत नव्हतं तेव्हाही तू टेन्शन घेत होतीस, आणि आता ठरलंय, लग्न होतंय तरी टेन्शन घेतेस. बरं, येणारी सून ही तुझ्या पसंतीचीच आहे, त्यामुळे कम ऑन, चिल, सगळं ठीक होईल. चुकलं. काय होतंय तुला? बसवते मी, पाणी आणतो. हो हो आई आई बस 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 थांब. आई काय होतंय? आई तू औषध घ्यायचं विसरली आहेस का? हा पाणी पाणी घे. पाणी. मामा मी पंप घेऊन आले. हो हो, बरं वाटतंय. तू पडतेस का जरा? आई हे घे पंप घे. आई हळू, तू औषध घ्यायचं विसरलीस ना आज? हा अहो वंच, तुम्हाला या आजचाच दिवस मिळाला होता चक्कर येऊन पडायला? अहो शुभ कार्याला चाललोय आपण, का नाट लावलीत तुम्ही? गीता ग, काय बोलतेस तू? वेळ काय, प्रसंग काय? अहो काय चुकलं माझं? तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा ना, प्रसंग काय, काय चाललंय तुझं? मामी, आईला खरंच त्रास होतोय, मुद्दाम नाही करत आहे ती. कुणाच ठाऊक बाई. नाही काय आहे, माझं आणि माझ्या लेकीचं जरा बरं झालं ना की तुम्हा दोघा माय लेकींचं पोटातच दुखतं ना. आता माझ्या लेकीला श्रीमंत स्थळ मिळतंय, उद्या परवा लग्न होणार आहे म्हटल्यावर त्रास झालाच असेल यांना. पण म्हणजे इतका त्रास झाला की लगेच चक्करच आली तुम्हाला. ललिता, तू आता गप्प बस, नाही तर मी काय करेन सांगता येत नाही. तुम्ही आम्हालाच का बोलता? नाही म्हणजे मी आणि अंजलीने काही चूक केली असती तर आम्हाला धारेवर धरलं असतात ना. आता तुमची ही बहीण इतकी नाटकं करते तर तिला का नाही बोलत तुम्ही? नाटक नाही करत आहे माझी आई, खरंच त्रास होतोय तिला. आणि हे एवढं सगळं बोलताना तुला काहीच वाटत नाहीये का ग मामी? अंजलीचं आणि देवांश सरांचं लग्न कुठल्या परिस्थितीत ठरवलं गेलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. आणि या सगळ्यावर मी आणि आईने जर राग धरला असताना तर यात वावगं काहीच नव्हतं. पण मामी, आम्ही असं काही केलेलं नाहीये. उलट सगळा राग बाजूला ठेवून अंजलीचं लग्न चांगलं व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न करतोय ना, आणि काम सुद्धा करतोय. पण तू काय करतेस? तर माझ्या आईला हे असं ऐकवतेस का? आम्ही तुला माहितीये ना, आई सतत आजारी असते, तरी सुद्धा तू काय केलंस? लग्नाची सगळी कामं तू आईला करायला लावलीस. अंजलीच्या रुखवताच्या वस्तू, पदार्थ रात्रंदिवस तिच्याकडून बनवून घेत होतीस, आणि माझी आई बिचारी ते सगळं रात्रंदिवस काम करत होतीस. आज माझी आई कामं करत होती ना म्हणून तू निश्चिंतपणे राहू शकलीयस. मामी, माझ्या आईला कामं होत नव्हती तरी पण कामं केलीत तिने, आणि या सगळ्या कामांचा त्रास ना आज असा बाहेर पडतोय. सई सई मी ठीक आहे बाळा, चला मधून निघू. तुला त्रास होतोय, तू का उठतेस? तू बस एका जागेवर, शांत बस. ओ बाई नका उठू तुम्ही, बसा बसा, आराम करा, उठू नका. चुकून माकून आयुष्यातनं सुटलात तर तुमची लेक आम्हालाच फासावर द्यायची. ललिता, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? हा बोला बोला, आम्हालाच बोला. नाही मी म्हणते चक्कर यायला झालंय काय यांना? चांगलं 3 वेळेचं जेवतात, थातूर मातूर काहीतरी काम करतात आणि तरी चक्कर येते. आनंद आहे. बस मामी, खूप बोललीस तू आईला आता. तुला जर खरंच आमचा त्रास होतोय ना तर मी आणि आई अंजलीच्या लग्नाला येणार नाही. नाही आई, बस खूप सहन केलंय आपण. आता पाणी ना आपल्या डोक्यावरून गेलंय. मामा, मला माफ कर, पण मी आणि आई अंजलीच्या लग्नाला येणार नाहीये. नाही मामा,
ज्या घरात माझ्या आईचा अपमान होतो ना, त्या घरात मला 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही. आई, आपण आत्ताच्या आत्ता निघतो या घरात. अजिबात इथे राहायचं नाही. माझी आई इथे रात्रंदिवस कामं करते आणि तुम्ही दोघी तिला ऐकून दाखवता. यार मॉम, किती वेळ हा अजून ड्रामा सुरू राहणार आहे? बस ना, चल ना, मला उशीर होतोय मॉम. हा ड्रामा नाहीये, खरंच त्रास होतोय तिला. तुझ्या आत्याला त्रास होतोय, तुझी बहीण दुखावली गेली आहे, तरी तुला काहीच वाटत नाही. या घरात जर कोणी ड्रामा करत असेल ना, तर ही तुझी आई. मी काय केलं? चक्कर येऊन त्या पडल्या. तू आज कृतज्ञपणाचा कळस केलास, कळस. आजपर्यंत यांच्याकडनं सगळी कामं करून घेतलीस आणि आता तुझं काम झालंय म्हटल्यावरती यांना सोडून दिलंस. सई, मामीच्या वतीने मी माफी मागतो तुझी, पण तू लग्नाला चल. मामा, अरे तू का माफी मागतोयस? हे बघ, ज्यांनी आम्हाला दुखवलंय त्यांना काहीच वाटत नाहीये. आणि मामा, मी आजपर्यंत ना खूप सहन केलंय, आता मी नाही सहन करू शकत. प्लीज आता तू मला समजून घे. नाही होते मला सगळं सहन. सई बाळा, मी ठीक आहे अगं, आणि मला कळतंय तू माझ्या काळजीपोटी बोलतीस. पण हे बघ बाळा, शुभ कार्याला जाताना मनात असा राग नाही धरायचा. आणि आपण आता एवढे दिवस अंजलीच्या लग्नाची तयारी करतोय की नाही, मग थोडक्यासाठी अडून कशाला राहायला पाहिजे? आई अगं, किती चांगलं वागणार आहेस तू अजून. तुझ्या या चांगुलपणाची किंमत नाहीये या लोकांना. सई, अगं समोरचा आपला स्वभाव सोडत नाही म्हणून आपण आपला चांगुलपणा सोडायचा? म्हणजे वंस, काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही चांगल्या आणि आम्ही वाईट? आहे तसं नाही बाई. मग कसं? नाही, त्या बोलण्याचा अर्थ तोच होतो. वंस, माझ्या देऊच्या आईचा फोन आहे मॉम. हाय, बोला ना. काय? कशाला? हो, आम्ही येणारच होतो. बरं ठीक आहे, आता तुम्ही पाठवलीये तर आम्ही येतो त्या गाडीने. हो हो, डायरेक्ट हॉलवरच भेटूया. बाय आई. मॉम, अगं अजून लग्न पण नाही झालंय माझं, आणि माझ्या सासरच्यानी, माझ्या इनलॉजनी माझ्यासाठी कार पाठवली आहे. मॉम, मग अजून लग्न पण झालं नाहीये आणि ऑलरेडी मला क्वीन असल्यासारखं फीलिंग येते. हो ग बाई हो, आणि मला क्वीनची आई झाल्याचा आनंद होतोय. अंजली, आपण त्या गाडीत बसून जाऊ आणि बिल्डिंग मधले लोक आपल्याला बघतील तर काय म्हणतील ग? अगं बाई, त्या बघा मायलेकी चालल्या. अगं बाई, असंच पाहिजे. त्या जोशी काकूंना ना, त्यांना पण असंच पाहिजे. चल, एका अर्थी गाडी येते ते बरंच आहे, म्हणजे तुला दगदग तरी होणार नाही, आरामात बसून जाता येईल. है ना? आणि सई बाळा, हे बघ, तू इतकी वर्ष सगळं सहन केलंस की नाही, आता अजून 3-4 दिवस. एकदा अंजलीचं लग्न झालं ना की हा मामा तुझ्याकडे काहीही मागणार नाही. त्यानंतर तुला मी कुठल्याही गोष्टीसाठी अडवणार पण नाही. पण आता आमच्या बरोबर चल प्लीज. आपल्या बरोबर कशाला? आपल्या व्याह्यांनी चांगली आलिशान गाडी पाठवली आपल्याला, आपण आरामात बसून जाऊ ना. ते काय बस सारखं दाटीवाटीने जायचंय? आणि तसे वंचना आता बरं नाहीच आहे, तर त्यांना कुठे झेपणार बाई तो गाडीतला एसी, नाही का? हो ना अंजली? एकदम करेक्ट बोलतेस मॉम तू. त्या गाडीतला एसी ना फक्त या एसी साठी आहे. हे बघ अंजली, ओ, तुम्ही आता बोलण्यात वेळ वाया घालू. तिकडे ते जहागीरदार वाट बघत असतील. आपली मुलीची बाजू आहे, खरं तर आपण आधी पोचायला पाहिजे. सई बाया, नाही, चांगले पांग फेडलेस. लहानपणापासून तुला वाढवलं, त्याचं सगळं ऐकवलं सत्ता मला 2-5 मिनिटापूर्वी. कान तृप्त झाले माझे.
आता तुला आणि तुझ्या आईला यायचं असेल तर या, आता बसा इथेच. मग चल, उशीर झालाय ना ऑलरेडी. चल चल लवकर. ओ चला. नाही, मुलीचे वडील तिथं मंडपात हजर असणं गरजेचं आहे. चला. बॉब्स तुम्ही ना बघत काय बस. अहो चला ना, आत्या घेईल, स्वतःची काळजी घेऊ शकते तुम्ही. चला चला चला. चला. ही ती तू घेतलीस का? हा, या ठीक आहे, ठीक आहे. मी घेतले. ठीक आहे तू चल. मी नाही उचलणार काही, प्लीज बॉब्स. पाच झाला. आई आई आता या बॅगा आणा तिकडे. ती काय नवरी मुलगी उचलून नाही नेणार आहे. चल ना, आता उशीर चल ग बाई, होतो ना. चल. बस आले. बस मी आलेच. आई 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 तुला परत त्रास होतोय का? थांब, मी एक काम करते, मी ना वरुणला फोन करते. वरुणला फोन नको, परीक्षा चालू आहे ना. नको फोन नको करू. हो, त्याला पण काळजी लागून राहील. तू एक काम कर, हे तर पंप फोड, तुला बरं वाटेल. हळू हळू सावकाश. आई परत येते पंप, ना बरं वाटेल तुला. हळू. आई आई ऐक ना, मी ना डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेते. अगं नको, बरं वाटतंय मला आता. काय बरं वाटतंय? एवढा त्रास होतोय तरी सुद्धा कसं काय म्हणतेस ग बरं वाटतंय म्हणून? आणि आई, मी तुला किती वेळा सांगितलंय की कामांना हात लावत जाऊ नकोस, तरी का नाही ऐकत तू माझं? ते काय नाही, तू आता आराम कर. चल. सई, अगं मला खरंच बरं वाटतंय बाळा. आणि आता औषध घेतलं की नाही. आणि तुला माहितीये ना, मला असा त्रास होतो अधूनमधून. मग कशाला घाबरतेस? आई, तुला एवढा त्रास होतोय म्हटल्यावर घाबरणारच ना. नको घाबरू, निघायला हवं, उशीर होईल नाहीतर आपल्याला. चल. काय बोलतेस तू? हा, कुठे चल? सई, ऐक ना बाळा, आज अंजलीचं लग्न, आपल्या अंजलीचं, तुझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. आपण तिथं असायला हवं. आई, मामीने आता आपला एवढा अपमान केलाय तरी पण जायचंय का आपण? म्हणजे तुझी काय इच्छा आहे? आपण आयुष्यभर बोलणी खात राहायची त्यांची? सई, तुला मामीची बोलणी दिसतात, पण खरं सांगू, मला मामाचा समजूतदारपणा दिसतोय. तुला मामीचं वागणं सहन होत नाही, कळतंय मला. तुला हे घर सोडून जायचंय, पण माझ्या गरजेच्या वेळी या घरानं जो आधार दिला ना, तो आठवतो मला. मामीनं जर आपल्याला घरात घेतलं नसेल तर आयुष्यात अशा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं असतं, ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही. तू हाताला होतीस आणि वरुण कडेवर, तेव्हा फक्त अंगातल्या कपड्यानिशी मी या दारात उभी राहिले. तुझे बाबा सोडून गेल्यावर मी कुठे जाऊ, काय करू, मला काहीच सुचत नव्हतं. त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली ग माझ्याकडे. म्हणाले, तुझा नवराच तुला सोडून गेलाय, तर आम्ही का आणि कशासाठी संबंध ठेवायचे तुझ्याशी? मला काहीच सुचत नव्हतं, म्हणून या दारात उभी राहिले. तेव्हा तुझ्या मामानं हाताला धरून या घरात घेतलं आपल्याला. तुमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवून वचन दिलं मला, ताई, मरेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. आता तुझी मुलं माझी आहेत. आणि त्यांनी त्याचं वचन पाळलं. आपण या घरात आल्यापासून बिचारा आपल्या बायकोशी आणि मुलीशी कसा वागतोय, दुरावलाय ग तो त्यांच्यापासून, पण कधी बोलून नाही दाखवत. आणि मामीनं आपल्याला जर या घरात घेतलं नसतं सई, तर आपलं काय झालं असतं? आपण या घरात आलो
म्हणून सुरक्षित राहिलो. मामानं आतापर्यंत आपल्यासाठी जे काय केले ना, त्याच्यासमोर वहिनीची बोलणी मला काहीच वाटत नाही. इतकी वर्ष त्यांना आपल्याला आसरा दिलाय, पण कधीच बोलून नाही दाखवलं. आणि आता आपली गरज संपलीये म्हणल्यावर असा परकेपणा दाखवायचा का? ज्यानं आपल्यासाठी एवढं केलं त्याच्या मुलीच्या लग्नात नाही जायचं आपण? किती वाईट वाटेल ग त्याला. आणि घरातलीच माणसं लग्नाला नाहीत म्हटल्यावर लोक किती बोल लावतील त्याला. हे बघ, मला कळतंय तुझ्या मामीची बोलणी तुला जिवारी लागतात. सतत मी तुमच्यासाठी हे केलंय ते केलंय हे बोलून दाखवत असते ती, पण तिनं केलंय हे काही खोटं नाही ना बाळा. आपल्यासाठी एवढं केलंय, आपण तिथं असायला हवं. आपल्याला राहायला जागा दिली. आई म्हणत सही बाळा, मी कुठं म्हणते आपण कायम याच घरात राहायचं म्हणून. एकदा अंजलीचं लग्न होते ना, मग तू जिथं म्हणशील तिथे राहायला तयार आहे. पण आपण अंजलीच्या लग्नात असायला हवं ग. आपल्यासाठी एवढं केलं, इथे जागा दिली. आपण आपल्या उपकारांची जाण ठेवायला हवी सई.